गावात असेल मूग इस्तेमाल आहे आणि मूग सगळीकडे ती इस्तेमाल नव्हती व्हिएतनाम मध्ये गोळी इस्तेमाल काल पोलीस स्टडी होतो मग ताजूच आलं आमच्या गोळा मोठा पोलीस नहीं चलता हमके यहाँ ताबीज आप उधर अल्लाह 5 घंटा बोल रहे ऑर्डर अब्दुल्ला भाई येता बोला हां बापा वाचो लागलो ना गेले 2 अल्हम्दुलिल्लाह बल्ले कधी गाड पाल पलता दे भले अब्दुल्ला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला तअख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहु मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इन्दहु इल्ला बिइज़निहि يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يحيطون بشيء من علمه إلا بما شاء وسع كرسيه السماوات والأرض ولا يؤوده حفظهما وهو العلي العظيم صدق الله العظيم. بسم الله الرحمن الرحيم. अल्हम्दुलिल्लाहि वकफ़ा वस्सलाम अला इबादिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बाद। बटकल मुस्लिम जमात बेंगलुरु के एतमाद एम.ए. गनी तालीमी अवार्ड की तकरीब में आप हज़रात का शिरकत हमारे लिए बड़ी खुशी की बात है। इस पर मैं सबसे पहले अल्लाह का शुक्र अदा करता हूँ और आप तमाम हज़रात का खैर मक़दम करता हूँ। हमारे दरमियान मौजूद बटकल के मशहूर व मकबूल शख्सियत और हमारे सबके हाफ़िज़ अज़ीज़ मातमी जामिया इस्लामिया बटकल मौलाना मकबूल अहमद साहब को बटे नजवी की तशरीफ़ आवारगी हमारे लिए बड़ी इज़्ज़त की बात है। और इनके साथ साथ हमारे दरमियान शहर बेंगलुरु के मौक़िर इदारा इन्नोपया यूनिवर्सिटी के शोबे इस्लामियात के सदर जनाब डॉक्टर जावेद जमीन साहब की मौजूदगी भी इज़्ज़त की बात है। मैं बच्चे जमात मुस्लिमीन की तरफ से आप हज़रात का इस्तेमाल करता हूँ। इसी तरह डाइस पर तशरीफ़ फरमान इंडियन नवाइब फोरम INF के सदर जनाब अब्दुल मजीद जुकापू साहब जो हमारे मुख्तसर सी ही दावत पे तशरीफ़ लाए, इनका भी मैं जमात की तरफ से खैर मक़दम करता हूँ। इसके बाद एम.ए. गनी तालीमी अवार्ड के हासिल करने वाले तलबा और इनके सरपरस्तों का भी जमात की तरफ से इस्तकबाल करता हूँ। अल्लाह ताला इनकी ख्वाहिशों को कबूल फरमाए और इनको दुनिया व आखिरत में सरफराज फरमाए। इसके बाद जमात हाजा के सदर और नायब सदर और सेक्रेटरी का तहे दिल से इस्तकबाल करता हूँ। आखिर में अरकान इंतज़ामिया और जुमला अरकान और ख़वातीन हज़रात का इस्तकबाल करते हुए अपनी बात ख़त्म करता हूँ और अल्लाह से दुआ करता हूँ कि हमारे इस साइल को कबूल फरमाए और हमारे इस अजलास को कामयाब फरमाए।
وآخر دعوانا الحمدللہ رب العالمین. السلام علیکم ورحمۃ اللہ وبرکاتہ. عليكم ورحمة الله وبركاته. مصطفى 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 رہنما پیشوا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے رہنما پیشوا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین جن کے آنے سے بدلا زمانے کرم جن کے آنے سے بدلا زمانے کرم جن کے آنے سے بدلا زمانے کرم وہ حبیب خدا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے رہنما پیشوا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے حور غلما بخوشیاں منانے لگے حور غلما بخوشیاں منانے لگے حور غلما بخوشیاں منانے لگے آئے رب کی رضا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے رہنما پیشوا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے سنت مصطفیٰ کی کرو پیروی سنت مصطفیٰ کی کرو پیروی سنت مصطفیٰ کی کرو پیروی کرم حق سے آیا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے رہنما پیشوا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے جن کی تعریف خود رب کعبہ کرے جن کی تعریف خود رب کعبہ کرے جن کی تعریف خود رب کعبہ کرے معرفت کی ضیا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے رہنما پیشوا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے ہم کو ماں باپ سے ہم کو ماں باپ سے ذی قدر ہر گھڑی ہم کو ماں باپ سے ذی قدر ہر گھڑی ہم کو ماں باپ سے ذی قدر ہر گھڑی پیشوا ذوالفشاں شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے رہنما پیشوا شاہ کونین ہے مصطفیٰ مجتبی شاہ کونین ہے دل سے آتی ہے غالب میری یہ صدا دل سے آتی ہے غالب میری یہ صدا دل سے
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। डैश पर मौजूद मोहतरम हजरात और भटकल से ताल्लुक़ रखने वाले यहाँ पर मुख्तलिफ़ उम्र मुख्तलिफ़ पेशों से ताल्लुक़ रखने वाले शख्सियात जो यहाँ पर बैठी हैं, मुझे बड़ी खुशी हो रही है कि मैं आज फिर एक मर्तबा आप हजरात के प्रोग्राम में शिरकत कर रहा हूँ। मैं पहले भी कई मर्तबा भटकल जा चुका हूँ और जब भी मैं भटकल जाता हूँ मुझे बेइंतहा मसर्रत होती है कि ये उन चंद जगहों में से है हिंदुस्तान की कि जहाँ पर एक ख़ास किस्म का नज़्म, एक ख़ास किस्म की मुनज़्ज़म तंजीमें अपने अपने अंदाज में अलग अलग मैदानों में काम कर रही हैं। मैं जब मेरा डॉक्यूमेंट आ रहा था मुस्लिम विज़न ऑफ सेक्युलर इंडिया डेस्टिनेशन एंड रोड मैप, तो उसमें मैंने 4 किस्म के एम्पावरमेंट की बात की थी। पहला था आइडियोलॉजिकल एम्पावरमेंट, यानी नज़रियाती तौर पर मुसलमान इस बात के लिए तैयार हों और उनको समझ हो कि उनका ताल्लुक़ इस्लाम से है और इस्लाम के हकीकी मकासिद क्या हैं और इस्लाम से मुताल्लिक़ जो मुख्तलिफ़ किस्म के कॉन्सेप्ट्स हैं और डेफिनेशंस हैं उनका इस दुनिया में एप्लीकेशन क्या है। उनके अंदर ये समझ हो और उनके अंदर ये जुर्रत और हिम्मत हो कि वो जो मुखालिफ ताकतें जो इस्लाम के ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करती हैं या मुसलमानों के ख़िलाफ़ प्रोपेगेंडा करती हैं उनका जवाब दे सकें। उनको दुनिया की मुख्तलिफ उलूम की भी समझ हो और उसके ऊपर इस्लामी उलूम का जब एप्लीकेशन हो और उस दायरे में जब हम उसको पढ़ें तो उनको ये समझ में आना चाहिए कि दुनिया के उलूम और इस्लामी उलूम में क्या फ़र्क है और किस तरीके से इस्लामी उलूम दुनियावी उलूम के मुकाबले में कहीं बेहतर हैं जो मुख्तलिफ थ्योरीज दी गई। दूसरे नंबर पर जोर दिया मैंने सोशल एम्पावरमेंट, जिसमें एजुकेशनल एम्पावरमेंट एक ख़ास अहम मकाम रखता था और उसमें एम्पावरमेंट ऑफ वीमेन विद इन इस्लामिक फ्रेमवर्क वो एक अहम चीज़ थी। उसके अलावा मैंने जोर दिया इकोनॉमिक एम्पावरमेंट के ऊपर कि इक़्तिसादी एतबार से भी मुसलमानों को मजबूत होने की ज़रूरत है। जब तक इक़्तिसादियात मजबूत नहीं होगी तो वो चाहे मजहबी तौर पर कितने ही मजबूत क्यों ना हो जाएं उसके साथ वो मकाम हासिल नहीं कर सकते जो उनको हासिल करना है। उसके अलावा पॉलिटिकल एम्पावरमेंट के सियासी तौर पर भी उन्हें मजबूत होना है। तो जब मैं भटकल में जाता हूँ, भटकल वालों को देखता हूँ तो मुझे खुशी होती है कि चारों किस्म के एम्पावरमेंट का कुछ ना कुछ नमूना यहाँ पर देखने को मिलता है। ये बहुत अच्छे इदारे कायम किए गए हैं, एजुकेशनल इंस्टीट्यूशंस एस्टेब्लिश हुए हैं और मजहबी एतबार से माशाअल्लाह बहुत ही मजबूत हैं। हर एतबार से, नज़रियाती एतबार से बहुत मजबूत कौम मुझे दिखाई देती है। आज मुझे खुशी है कि यहाँ पर अवार्ड सेरेमनी हो रही है और जो बच्चे मुख्तलिफ मैदानों में जिन्होंने हिस्सा लिया है और कामयाबी हासिल की हैं उनको यहाँ पर आज अवार्ड दिया जाएगा। और मैं यही कहना चाहूँगा कि अब ज़रा सा समझने की ज़रूरत ये है कि ये जो अवार्ड जो मिलेंगे आज असल जद्दोजहद इसके बाद शुरू होती है। इसको ये समझने की ज़रूरत नहीं है कि भाई ये इख्तिताम है, ये तो शुरुआत है। उसके बाद दुनिया में, आज की दुनिया में क्या क्या मसाइल हैं, किस तरीक़े की ज़रूरियात हैं, किस तरीक़े के आजकल जॉब, चूँकि जब आदमी पढ़ता है, एजुकेशन हासिल करता है तो बुनियादी तौर पर कहीं ना कहीं मकसद जॉब हासिल करना होता है। तो उसको ये पता होना चाहिए सब बच्चों को कि आखिर उनको किस मैदान में जाना है, उनके ऊपर मकसद वाज़ेह हो और उसके बाद में उनको किस जॉब को चुनना है इसकी वो बाकायदा स्टडी करें। चूँकि एक ज़माना था जब मैं अपने ज़माने में जब मैंने हाई स्कूल इंटरमीडिएट किया तो हमारे सामने सिर्फ 3 चीज़ें हुआ करती थी कि या तो आप वकील बन जाइए या इंजीनियर बन जाइए या डॉक्टर बन जाइए। उन्हीं मैदानों में लोग चले जाते थे जो उनमें बहुत ज़्यादा कामयाब नहीं होते थे, वो छोटे स्कूलों के अंदर टीचर बन जाया करते थे। लेकिन अब दौर चला गया है, अब दौर सिर्फ यह नहीं है कि आप डॉक्टर बन जाएं, इंजीनियर बन जाएं, अब बहुत सारे नए नए मैदान खुल गए हैं
और उन मैदानों के ऊपर पूरी की पूरी स्टूडेंट्स को स्टडी करने की ज़रूरत है कि कौन कौन से मैदान हैं। उनमें फाइनेंस एक बहुत बड़ा मैदान है, उसमें कॉमर्स बहुत बड़ा मैदान है, उसके अलावा डिजिटल जो पूरी मार्केट एक डेवलप हो गई है, उसमें मुख्तलिफ किस्म के स्किल सेट्स हैं, उनको समझने की ज़रूरत है, उसके ऊपर मेहनत करने की ज़रूरत है। बिजनेस पूरा एक पूरी अब वो एजुकेशन का भी एक पार्ट हो गया है, बिजनेस एडमिनिस्ट्रेशन, चाहे वो BBA हो चाहे MBA हो, मुख्तलिफ चीज़ें हैं, डिस्टेंस एजुकेशन है और बहुत सारे मार्केटिंग के मुख्तलिफ कोर्सेज जुड़ गए हैं और अलाइड हेल्थ साइंसेज भी हैं। सिर्फ MBBS और BDS ही नहीं है बल्कि अलाइड हेल्थ साइंसेज के बहुत सारे मैदान हैं, न्यूरो साइंसेज है, न्यूरो टेक्नोलॉजी है। ये सारे मैदान इतने खुले हुए हैं, इनमें सब मैदानों के अंदर तवज्जो देने की ज़रूरत है और एक बार सबसे पहले उनको ये तय करना है कि कौन सा कोर्स उनको चूज़ करना है। और उस कोर्स को चूज़ करने के लिए उसमें दो चीज़ ज़रूरी हैं कि वो अपने अंदर की सलाहियत को भी पहचाने कि उनके अंदर कितनी सलाहियत मौजूद है, वो कौन सा कोर्स आराम से कर सकते हैं। चूँकि हर बच्चे का एक अलग अलग नज़रिया होता है, सोचने का तरीका अलग अलग होता है, उसकी सलाहियतें अलग होती हैं। कुछ लोग सोशल फील्ड्स में बहुत अच्छा काम कर सकते हैं, कुछ साइंटिफिक फील्ड्स में काम कर सकते हैं। ये ज़रूरी नहीं है जो तसव्वुर बैठ गया है कि हम साइंस ही पढ़ लेंगे तो बस हम बड़े आदमी हैं, ऐसा आज के दौर में बिल्कुल नहीं है। अगर आप सिंपल एक किसी ज़बान के अंदर भी बैचलर्स डिग्री, फिर मास्टर्स डिग्री, फिर PhD हासिल करेंगे तो आप किसी यूनिवर्सिटी के प्रोफेसर बनेंगे। और यूनिवर्सिटी के प्रोफेसर हों तो चाहे फिजिक्स के प्रोफेसर हों, चाहे आप हिंदी के, उर्दू के, अरबी के प्रोफेसर हों, आपकी तनख्वाहों में कोई ख़ास फ़र्क नहीं होगा। तो हर मैदान के अंदर मैदान बहुत सारे खुले हुए हैं, उन सब मैदानों में तवज्जो देने की ज़रूरत है। और सबसे बड़ी ज़रूरत यह है कि सबसे पहले हमारे अंदर कमिटमेंट होना चाहिए। जब हम कुरान में आयत पढ़ते हैं वल अस्री इन्नल इंसान लफ़ी खुस्रिन इल्लल लज़ीना आमनु व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र, तो उसमें वो उसको हम खालिस मजहबी तौर पर देखते हैं तो हम उसका एक तर्जुमा करते हैं, लेकिन अगर हम उसका इतलाक़ अपनी ज़ाती ज़िंदगियों में भी करें तो उसके अंदर चार चीज़ें नज़र आती हैं कि सबसे पहले ईमान है। और ईमान से मुराद सिर्फ ये नहीं है मान लेना, बल्कि ईमान से मुराद ये है कि अपने दिल में पूरी तरीके से मुतमईन हो जाना। इसीलिए मैं अंग्रेज़ी में जो लोग तर्जुमा इसका बिलीव करते हैं, मैं उससे मुतमईन नहीं होता। मैंने उसके लिए तर्जुमा रियलाइज़ किया है कि आदमी को इत्मीनान हो गया कि यही सही है, रास्ता है, और उसके बाद में कमिटमेंट हो कि मुझे इस पर कायम रहना है, वो है ईमान। और अमल सालेह उसके बाद में एक एक्सेलेंट परफॉर्मेंस आपका होना चाहिए। सिर्फ आप सिर्फ आइडियोलॉजिकली अपना मुतमईन हो जाए, दिल में आपका काम कुछ ना हो, तो अमल होना बेइंतहा ज़रूरी है। और उसके साथ में फिर आप सच्चाई के साथ में सच्चाई पर खुद भी चलें और सच्चे तरीके से दूसरों को भी तलकीन करें। और जब आप ये तरीक़ा इख्तियार करेंगे तो लाजमी बात है कि रास्ते में मुश्किलें आएंगी, मुसीबतें भी आएंगी, बहुत सारे मसाइल पैदा होंगे। उन मसाइल का सामना करने के लिए आपके अंदर एक किस्म का पेशेंस होना चाहिए। वो जो सब्र जो है वो आला तरीन मकाम है ईमान का, कि जिसके बाद में आप सही मानों में ईमान का असल मफहूम। लेकिन उसी को जब हम अपनी अगर एजुकेशनल मैदान में भी चाहें तो उसको भी हम इस तरीके से देख सकते हैं कि सबसे पहले अगर आप किसी मैदान में चाहते हैं तो आपको कमिटमेंट होना ज़रूरी है कि आपके अंदर ये जज्बा हो कि मुझको ये काम करना है और मैं कर सकता हूँ, ये कमिटमेंट होना ज़रूरी है। दूसरी बात, एक्सेलेंट परफॉर्मेंस के लेवल पर किसी किस्म की कोताही नहीं होनी चाहिए। पूरी मेहनत हो, उसके साथ में उसके जो तरीक़े हैं, आप जो उसके एक्सपर्ट्स हैं उनसे राय लें, उनसे पूछें, उनकी अगर ज़रूरत है तो उस ज़रूरत के तहत अपनी तैयारियाँ करें और उसमें बिल्कुल एक परफॉर्मेंस के लेवल पर आप एक्सेलेंस हासिल करें। और साथ में आपके अंदर ये यकीन हो कि हम जो करेंगे सही तरीके से करेंगे, हम सच्चाई के रास्ते पर चलेंगे, हम गलत तरीका इख्तियार नहीं करेंगे। और अगर रास्ते में जाहिर है कई बार ये होता है कि आदमी ने एग्ज़ाम दिया, नीट दिया, JEE दिया या CUET दिया, पहले दफ़ा में सिलेक्शन नहीं हुआ तो आदमी घबरा जाता है, परेशान हो जाता है। तो एक सब्र होना चाहिए और मुस्तकिल मिजाजी होनी चाहिए
सब्र के माने सिर्फ पेशेंस के नहीं है, बल्कि परसिवियरेंस, यानी मुस्तकिल मिजाजी के साथ उस चीज़ पर डट कर कायम रहना है, उसको हासिल करना है और उस मैदान में तरक्की करना है। तो ये चीज़ें बेइंतहा ज़रूरी हैं और उसमें हर तरीके की ज़रूरत है। मैं यहाँ पर 2-3 शेर ज़रूर पेश करना चाहूँगा कि ताकि वो लोगों के समझ में आए कि किस तरीके का मेरे अपने अशार हैं कि मुश्किल तरीन आए सवालात डर नहीं, ये आदमी के अंदर कमिटमेंट होना चाहिए कि मुश्किल तरीन आए सवालात डर नहीं, मुमताज़ हो के निकलेंगे हर इम्तहान से। और दूसरी बात, मकसद भी हो सही है, हदफ भी सही हो, यानी आपका एम भी सही है और टारगेट भी सही है, बिल्कुल आपका तीर निशाने पे होना चाहिए। मकसद भी हो सही, हदफ भी सही हो, लौटेगा फिर न तीर निकल कर कमान से। एक बार अगर आपने गलत फैसला कर लिया है, गलत निशाना लगा दिया, तो फिर वो टाइम तो गुजर गया। इसलिए पहले ही पूरे तरीके से आपको अपने मकासद, अपने ऑब्जेक्टिव्स क्लियर रखने हैं और उसको ऊपर अमल करना है। तो ये चीज़ें बहुत ज़रूरी हैं। तो वही बात मैं आपसे अर्ज़ करना चाहता हूँ, ज़्यादा लंबी मैं तकरीर नहीं करना चाहता हूँ, लेकिन हम लोग चूँकि इस्लाम से हमारा ताल्लुक़ है, देरीना ताल्लुक़ है और हमारी मोहब्बतें इस्लाम के साथ जुड़ी हैं, अल्लाह के साथ और रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साथ जुड़ी है। बच्चों ने किस कदर खूबसूरत नात पेश की है, उसको पूरी तरीके से समझना, उसके तरीके से अमल करना। अब ज़रूरत सिर्फ इतनी नहीं है कि इस्लाम को हम इंटरनल रिवोल्यूशन के तौर पर पेश करें। असल में गलती हो रही है कि हम अभी तक इस्लाम को जो पेश करते हैं कि हमारे अफराद अच्छे हो जाएं, पक्के मुसलमान बन जाएं, या हमारी कौम उमूमी तौर पर एक मजमूई तौर पर अच्छे इंसान बन जाए। नहीं, अब इससे आगे बढ़कर एक्सटर्नल रिवोल्यूशन की ज़रूरत है कि हम दुनिया के सामने वाज़े कर सकें कि इस्लाम क्यों बेहतरीन है, इस्लामिक सिस्टम क्यों बेहतरीन है। आज दुनिया के अंदर जो पूरा हेल्थ का निज़ाम है वो किस कदर गलत रास्तों पर चल रहा है कि हर वो चीज़ जिसको इस्लाम ने हराम करार दिया, चाहे वो शराब हो, चाहे ड्रग्स हो, चाहे जिनसी बेरहरवी हो, ये और चाहे पोर्क हो, सुअर का गोश्त हो, आज साबित हो चुका है पूरी सेहत की पूरी तमाम रिसर्चेस से कि ये चीज़ें सेहत के लिए किस कदर ख़तरनाक हैं। इन चीज़ों की वजह से हर साल 10 करोड़ अमवात होती हैं पूरे वर्ल्ड के अंदर। 6 करोड़ बच्चों का अस्कात हमल कर दिया जाता है, उनको माँ के पेट में कत्ल कर दिया जाता है, सिर्फ इस वजह से कि उनके माँ बाप ने बेरहरवी के तरीका इख्तियार करके वो चीज़ इख्तियार की है। एड्स से पिछले 25 साल के अंदर 4 करोड़ लोग मर चुके हैं। तो स्वाइन फ्लू से, जो पिग फार्मिंग की वजह से होती है, जब सुअर का गोश्त खाया जाता है तो पिग फार्मिंग होती है, उसकी वजह से पिछले 100 साल के अंदर 20 करोड़ लोग मर चुके हैं। कोविड भी जो उन ममालिक के अंदर ज़्यादा फैला कि जो ममालिक अपना आप को बहुत एडवांस ममालिक कहते हैं, अमेरिका और यूरोप के अंदर क्यों फैला? चूँकि वहाँ पर वही नाइट क्लब्स और अय्याशियाँ बेपनाह होती हैं, तो वो जो सोशल डिस्टेंसिंग के सारे उसूल थे वो एक तरफ रखे रह गए और वो उसकी वजह से वहाँ पर बीमारियाँ फैली हैं। तो हमें अब इस्लाम को दुनिया के सामने एक ऐसे निज़ाम के तौर पर पेश करना है कि अगर दुनिया के अंदर अमन व सलामती कायम कर सकता है कोई मज़हब, कोई निज़ाम, तो वो सिर्फ इस्लामी निज़ाम कायम कर सकता है। और इस चीज़ के लिए हमारे स्टूडेंट्स को तैयारी 2 तरीके से करनी है कि एक तो अपने करियर की तरफ ध्यान देना है, अपना जॉब ओरिएंटेड, और अगर वो कोई बिजनेस में जाना चाहता है तो बेशक वो भी मैदान खुला हुआ है। एंटरप्रेन्योरशिप एक बहुत बड़ा मैदान है। हमारे लोग इस मैदान में थोड़ा पीछे हैं, लेकिन चूँकि भटकल में बिजनेस का एक अच्छा माहौल रहा है तो भटकल के लोगों को उसकी ज़्यादा समझ है, तो वो उस लेवल पर एम्पावरमेंट की बहुत ज़्यादा ज़रूरत है पूरे कंट्री के लेवल के ऊपर। चूँकि जब अगर आप इक़्तिसादी तौर पर कमज़ोर हैं तो आप बाकी मैदानों में भी तरक्की करना आपके लिए मुश्किल हो जाएगा। तो इसलिए वो मैदान को छोड़ना नहीं है, लेकिन असल चीज़ वही है कि हमें एक बिल्कुल दिल में इत्मीनान हो, यकीन हो, उसके बाद हमें पता हो कि हमें आगे ज़िंदगी में करना क्या है, उसके लिए क्या तरीक़े हैं, क्या लाए हमल होगा हमारे पास में, कौन लोग हमारी मदद कर सकते हैं। हमें पूरी नॉलेज होना चाहिए कि कौन से स्कॉलरशिप्स हैं जो हमारे लिए अवेलेबल हो सकते हैं। अगर हम पैसे के एतबार से मजबूत हैं तो प्राइवेट इंस्टीट्यूशंस बहुत सारे खुले हुए हैं, अगर हम मजबूत नहीं हैं तो बहुत सारे स्कॉलरशिप्स हैं, माइनॉरिटी स्कॉलरशिप्स भी हैं। उन सब का इल्म हमें होना
होना चाहिए, और उसमें जो हमारे जो आप हजरात जो बैठे हैं जो निस्बतन समझदार लोग और इन मैदानों में हैं, उनका ये फ़र्ज़ बनता है कि वो बाकायदा एक ऑर्गेनाइजेशन के ज़रिए उसके ज़रिए उनकी पूरी उनको गाइडेंस प्रोवाइड करें, लगातार एक एक स्टूडेंट के ऊपर तवज्जो दें और उसको गाइडेंस करें कि भाई वो क्या क्या मैदान चूज़ कर सकता है। इस किस्म के प्रोग्राम रेगुलरली होने चाहिए। मैं एक मरतबा फिर आप हजरात का सबका शुक्रगुज़ार हूँ कि आपने मुझे मौका दिया यहाँ पर आने का और बोलने का। मैं फिलवाक़े मुझे बेइंतहा खुशी और इत्मीनान हुआ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दाइस पर तशरीफ वसले मुअज़्ज़ज़ मेहमान मुहतमिम जामिया इस्लामिया भटकल मौलाना मकबूल अहमद नदवी साहब, डॉक्टर जावेद जमील साहब हेड ऑफ इस्लामिक स्टडीज एनपा यूनिवर्सिटी, INF सदर जनाब अब्दुल मजीद जुकाकू साहब, अनि नायब सदर व सेक्रेटरी BJM मैंगलोर, अराकीन इंतजामिया वाम अराकीन BJM हॉस्टल तलबा, अवार्ड हासिल करू गायले तलबा व तालिबात, आणि मुअज़्ज़ज़ मेहमान किराम, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुह। अल्हम्दुलिल्लाह आम्ही साम्यो आज आमची नवी इंतजामियाचो इंतिखाब झाला, मग 2 वर्षीन आम इजलास आणि तालिमी अवॉर्डची तकरीब सबब जमा झाला हा। लेकिन हे 2 वर्षा भितर अल्हम्दुलिल्लाह आमचे अराकीन आपली तमाम तर मुश्किलातचे बावजूद आपली खिदमत देते होते। कोविड वबाई दौर मग आमचे गावात आणि अत्राफ टुकून येऊचे मरीजाची तादाद इलाज व मालिजासह बढतेकच असे। अल्हम्दुलिल्लाह आमची मेडिकल कमिटी भली फाल जाऊन त्यांची रहनुमाई आणि बकद्र जरूरत जमाते तर्फी माली ताउन को देते वाटेत। हे सिलसिला आमची मेडिकल कमिटी मुख्तलिफ मौके पर हॉस्पिटलचे जिम्मेदारान व मुख्तलिफ डॉक्टर सरीन मरीजाचे इलाजा सबब मुस्तकिल राबिता करते रहतात। तालीम सिलसिलात शहर मंगळूरचो रुख करतले तलबा त्यांची राहायच सबब हॉस्टेल कमिटीचो कयाम जाऊन तेजे अराकीन आणि हॉस्टेल वॉर्डन भल्ली सुगडेन आपली जिम्मेदारी अंजाम देते वाटेत। तालिमी आणि तरबियती निजामची बेहतरी सबब तालिमी कमिटी आणि शोबे तबलीग कमिटी चे अराकीन भल्ली फाल जाऊन तलबाची हर किस्माची रहनुमाई आणि हकदार तलबाची माली ताउन को करते वाटेत। आणि मंगळूर भितर मुकीम मुमताज तलबाची हिम्मत अफजाई सबब कई वर्षे टुकून मोहतशम अब्दुल गनी साहेबाचे नावार अवॉर्ड देते वाटेत। अल्हम्दुलिल्लाह अल्लाहचो फजल अशे की आमचे सबब आमची जमात आपली कौम आणि इन्सानियतची खिदमत करूच्या सबब एक व्हडलो जरिया जावन अशे। अल्लाह कडे दुआ अशे अल्लाह आमका इखलास आणि इस्तिकामत सरीन मजीद काम करूची तौफीक अता करो, आमीन। चंद मासा फुडे आम्ही BJM हॉस्टेलची धाबा उपर प्रेयर हॉल, किचन, जिमखाना आणि इंडोर गेम सबब तामिरी काम शुरू जाऊन अशे। अल्लाह तालाची जातेन कवी उम्मीद अशे की इंशाअल्लाह हे काम दक्कन मुकम्मल जातले। प्रेयर हॉल मुकम्मल झाला मग तिंगा असली अत्राफची माणसा सबब आणि खास करून KMC हॉस्पिटलात आलेली माणसा सबब नवजेचो व्हडलो मसलो हल जातलो। तुमका कळून राहो की हे वर्ष आमच्या हॉस्टेल भितर तकरीबन 100 तलबा कायम पजीर वाटेत। हे जे इलावा अल्हम्दुलिल्लाह आमची जमात जरिए माश तलाश करतली आणि तिजारतीची कोशिश करतली माणसाची आमची बिझनेस आणि इन्व्हेस्टमेंट कमिटी रहनुमाई करता आणि हत्तल मकदूर ताउन को करते राहता। इंशाअल्लाह आमची जमात आमची कौमी भवडात बिझनेस सेटअप करू रहनुमाई आणि ताउन दोनची हत्तल मकदूर कोशिश करते वाटेत।
मी अराकीन इंतजामिया तर्फीन आमचे मुअज़्ज़िज़ आम अराकीन कडे दरखास्त करता कि तुम्ही को आमचे शाना बशाना जमातचे तमाम ऍक्टिव्हिटीज भितर शरीक जावन आमचे सरीन शरीक जावन रावचे. आमकां मालूमात मिळून अशे की अल्हम्दुलिल्लाह आमचे बाज आम अराकीन अलग आपले तौरार खिदमत अंजाम देते वाटेत. अगर ती माणसे जमातचे नवीन आणि जमातेचे अराकीन सरीन मिळून काम कैलान जमातेचे काम को मुस्तहकम जाता आणि ते कामा भितर तकवीयत मिळता. उम्मीद अशे की हेजे उपर साम्यो अमल करतले. मिलून जुलून कैले कामाची नवयत अलग राहता आणि ते कामात को अल्लाची मदत शामिल हाल राहता. कामाचो व्हडलो मैदान खाली अशे आम्ही जेटले करते वाटेत हो अल्लाचो फजल. लेकिन मजीद फाल जाऊन सिर्फ भटकल आणि मंगळूर न्हय बल्कि सगळी इन्सानियतची खिदमत सबब आम्ही उभे रावची जरूरत अशे. चाहे ती दीनी तालीमी समाजी माशी जरूरत राहो हर एतिबारान आमकां आमची कौम आणि गैराची कौम खिदमत करूच्या सबब तयार रावंकास. मी मोगलोर असली आमची अबुल्याकडे खास करून दरखास्त करता कि तुम्ही को जमातेची निगराणी भितर एक ग्रुप कायम करून इलाज व मालिजा सबब आयिल्ली आमची अबुल्याची खबर घेते रावंकास. आमची जमात भल्ली पोरणी जमाते भितर शरीक जावन होता. हे जो दस्तूर को एक मुद्दत टकून तरमीमचो मोहताज होतो. जमातेचे अराकीत जो इजाफा जावच्यान आणि हालाचे पेश नजर दस्तूर तरमीम कमिटी कायम करून तेजी तरमीम को जाली आणि अल्हम्दुलिल्लाह आमची इंतजामिया आणि आम इजलास भितर आज मंजुरी को मिळून गेली. हेजे सबब मैं समाजो मशकूर वाटे. मजीद तुमच्याकडे दरखास्त के जे कोणी मंगळूर येऊन कयाम पजीर वाटेत ते आमची जमातेचे रुकनियत हासिल करून जमातेचे कामात शरीक जावचे. हे जमात मजबूत जातली आणि काम करूच्या सबब तकवीयत को मिळतली. हे जे अलावा आज जरूरत अशे की आम्ही अल्लाह आणि अल्लाहचे रसूलाचे हुकमान मुताबिक जिंदगी गुजरून सगळी दुनिया सामी इस्लामची आला तालीम आणि अखलाकचो नमुना पेश करूचे. जे कोणत्या हालात पासून आम्ही गुजरते वाटे आम्ही नाउमीद जाऊची जरूरत नाही. आमचेकडे अल्लाह आणि अल्लाहच्या रसूलाची तालीमात अशे हे जे भितर क़यामत सर हर किस्माची रहनुमाई अशे बस अमल करूची जरूरत अशे. अल्लाह आमकां सामा को इखलास आणि इस्तिकामत सरीन अमल करूची तौफीक अता करो. आमीन. मुझी ही चंद जपनी खत्म करते मी उम्मीद करता आणि अल्लाहकडे दुआ करता की तुम्ही साम्य जमातेचे कामात शरीक जाऊन आमची जमात एक मिसाली जमात जाऊच्या सबब मदत करतले. वाखिरुद्दावान वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. Dynamic, versatile, forward-looking, above all, a gentleman par excellence, President of Bhatkali Jamaatul Muslimin Mangalore, Janab Arshad Sahib, Janab Dr. Javed Jamil Sahib, Principal of Jamia Islamia Bhatkal, जनाब मकबूल अहमद कोबटे साहब, सेक्रेटरी ऑफ जमातुल मुस्लिमीन भटकल जनाब इम्तियाज दामदा साहब, वाइस प्रेसिडेंट मोहम्मद हुसैन साहब, my dear brothers and sisters, I think better shift to Bhatkali now. Let me first of all congratulate President Arshad and member of Bhatkal Jamaatul Muslimin Mangalore for giving award to the talented student in the name of
जनाब मोहतशम गनी साहेब तुमका सांबाकूंक कळटा आपली जिंदगी भटकलेची एज्युकेना सबब दिले थंय आपूण आपले कारोबार विजवाडा सोडून थंय दुसरा माणसा हातात देऊन सगळी जिंदगी आमची कौमाचे डेव्हलपमेंट सबब आणि अंजुमना सबब दिले and he has done yeoman service to the society by giving full time for the development of our people and for the development of the education of our community. So my hearty congratulations to you for this wonderful work you have done. मैं हिंगा येल्लो तकरीर करच्या सबब न्हय. I don't believe in speeches. An ounce of action is equivalent to tons of speeches. So I don't believe in that. And our Huzur Sallallahu Alaihi Wasallam को तेजे ऊपर believe करते नव्हते. ते आमका खुद अमल कर किसी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमका दाखवले आम्ही जिंदगी कशी बसर करू का म्हणून. आज आमची हालत काय का बसला आम्ही आमची जिंदगी पळवून कोणी मुसलमान जाणार खाली आमचं कुरान आणि कुरानाचे मिनिंग पळवून मुसलमान जाते होते. लेकिन एक जमाना ते होता का बसलान आमचे अखलाक पळून समू कुरान पढून जुन्यू मुसलमान झाले आमचे अखलाक पळून झाले. खैर मी हिंगा आयलो का बसलान तुमका भटकली मुस्लिमी जमातीची माणसा शुक्रिया अदा करू. दुसरी एकूण जमात एटलो काम करून दाखवणार तसं मी शुक्रिया अदा करू. असं पाहिलं हर्षाद जाऊ का आमचे तुमचे सेक्रेटरी आणि आमचे मौलाना दाऊद साहेब सम्मू आणि आमचे आफ्ताब कोला सम्मू आमचे जमाती सब आमचे INF सबब जो काम केला आहे आमच्या गावा भितर जो फ्लड जाऊ जो आणि आमचे जो COVID-19 भितर तेटलो काम केला आहे. मी काही काम केलं नाही. मी प्रसंग जाऊनचे बावजूद सवच काम आमचे अक्षात भाव टाइम टू टाइम केले. ठीक आहे पासून मी राहूचे कॅलिकोट भटकली बल्ली तालुक्यात तकली नाही त्या सबब म्हजो बॅकबोन आणि जो चीफ केला आहे म्हजे वाईस प्रेसिडेंट अक्षात भाव केले ते शुक्रिया अदा करचे असं पाहिलो आणि तुमका करूनचा असं पाहिलो. दुसरे काका पासून आम्ही केरला जमात एक फ्लड एफेक्टेड माणसं आणि गरीब माणसा सबब वायनाड भितर एक 30 घरे बांधलाशे 30 फॅमिली थिंगा राहता एक मस्जिद बांधला आहे. आमच्या INFची मीटिंग वायनाड भितर झाला मग समूह ते आमचे BMJ कॉम्प्लेक्स BMJ विलेज भितर आलेले होते. आमच्या ती 30 फॅमिली डेव्हलप करूचा असं त्यांची चणवा फॉर द अपलिफ्टमेंट ऑफ द कम्युनिटी दोज 30 पुअर पीपल वी हॅव गॉट 2 पर्सन. वन इज मिस्टर इस्माईल तो पोस्ट ग्रॅज्युएट दिल्ली युनिव्हर्सिटी आणि आलिम कोर्स अलीगढून केलो. तो 1 वर्ष जर्मनी भितर काम केला ते 1 वर्ष साऊथ आफ्रिका केलं. ही सोशल वर्कर. तो 2 वर्षे फ्री सर्व्हिस देवच्या सबब आमच्या INF भितर काम करते होते आमचे हिंगा राहून आणि एकलो हाफिज कुरान आणि हो डॉक्टरेट करते वाटे सोशल वर्क भितर तो माणूस थिंगा वाटे. आणि समूह आयला मग तो सांगलो काका पासून आमका एक हेची जरूरत असे रिसोर्स सेंटर ठीक आहे पासून गैर कोमको वाटे निर्गती बसून तांकां क्लास घेवंक सकेना भुरग्यांकूय घेवंक सकेना आमी ह्यारी तारी बसून क्लास घेवचे वाटे एक रिसोर्स सेंटर एक 950 स्क्वेअर फीट एक रिसोर्स सेंटर करूंक म्हणून रिक्वेस्ट केलो. ते रिक्वेस्ट केला मग सम्मान फुडे हर्षाद भाऊ मध्ये कानात राहिले आपले जमातेतर्फे 2 लाख रुपये आपण ऑफर करता आपण पर्टिक्युलर बाकी माणसे को जो वाटे आमचे केरलाची माणसे को ऑफर केले. अल्हम्दुलिल्लाह म्हाका धी राहिलो काका पुसलान हे 2 लाख रुपये ऑफर आयला मग करतो दिऊ लागले. आम्ही 11 लाख रुपये खर्च केले आणि तिंगा TV को असे विथ फुल इन्फ्रास्ट्रक्चर जो क्लासेस घेण्याच्या सबब आणि जो डेव्हलपमेंट क्लासेस घेण्याच्या सबब ते अरेंज केले. आणि मी तुमचं शुक्रिया अदा करता
आणि आज आम्ही 11 लाख रुपये खर्च करून ते झाले आणि गेले मासा विथिन 6 months आम्ही इनॉग्रेट केले. ते विलेज भितर 30 फॅमिली भितर 11 जाणी डिस्टिंक्शन SSLC भितर आणि +2 भितर हे गरीब माणसे डिस्टिंक्शन जाऊन पास झाले. दुसरे काय सांगते का प्रश्न जो आमची जो जमात असे आम्ही एक जाऊन एका बदलीकडे पळून टाका 7-8 माणसे कसे पट्टे काम करतात. समूह टाइम देणार. एक चीज तुमका सांगता का प्रश्न तुम्ही सोशल वर्क भितर मेहनत करून काम केला अल्लाह ताला तुमचे बिझनेस भितर तुमचे प्रोफेशन भितर तुमची जिंदगी भितर तरक्की देता. मैं मुझे एक्सपीरियंस थी बोलखले मैं फुले बल्ली बिजी रहतो होतो फुल टाइम बिजी रहतो होतो लेकिन मी जेत्ता मैं सोशल वर्क भितर आयलो अल्हम्दुलिल्लाह म्हाका पीस ऑफ माइंड कोण मिळलो आणि म्हजो बिझनेस भितर कोण तरक्की मिळली म्हजी जिंदगी भितर कोण तरक्की मिळली. तातूंत मी तुमकां सामको रिक्वेस्ट करता प्लीज गिव युअर टाइम अँड मनी फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अवर कम्युनिटी. अल्लाह ताला विल डेव्हलप यू अँड युअर फॅमिली नो डाऊट अबाउट इट. दुसरे काका प्रश्न आज तुम्ही मैं पल्लो 17-18 लाख रुपये खर्च केले मेडिसिन सबब कॅलिकट को एक पेशंट येतात बल्ली यंग पेशंट येतात एज इज बिटवीन 20-40 पेशंट येतात. रिझन इज दे आर नॉट टेकिंग गिविंग एनी इम्पॉर्टंट फॉर द हेल्थ खराब झाला मग तेच इलाजा येतात आम्ही आमची हेल्थ सबब का करू का फिटनेस सबब का करू का बोलून आम्ही अजून मी तुमका एक बल्ली चीज आमचे हुजूर सल्लाम सांगून गेले आमचे खाणे पाव फ्रूट खाया पाव पीठ पाणी पिया पाव पीठ लेकिन आम्ही अक्सर भल्ली इम्पॉर्टंट देतात आमचे खाना पिना भितर आणि काही एक्सरसाइज नाही. वडगुचे रात्री 2 घंटा 1 घंटा मोबाईलात राहतात TV राहतात आणि अल्हम्दुलिल्लाह मी तुमका एक कंप्लेंट असे मला ना आमचे दीनी प्रोग्राम को 9 आणि 10 घंटा मत आमच्या गावा भितर सुरू हुजूर सल्लल्लाहु आमकां सांगले का ईशा नमाज पढा आणि वर्गा बन आणि बेस्ट टाइम वरूच्या सबबचा सायंटिफिकली प्रूव्ह झाला आहे बाय यू हॅव टू स्लीप बाय 10 o'clock गेट अप बाय 4 o'clock. हे टायमावर उठलान तुमका एक्सरसाइज करू जाता दीनी कुरान ब्यास करून फाल्यां सकाळ मिनिमम 45 minutes तुम्ही एक्सरसाइज करता. एक्सरसाइज जरुरी आणि तुमचे फास्ट फूड आणि जो शुगर आहे त्याचा येऊनचे शुगर आहे जो केमिकल जे यूज इज व्हेरी पॉइजनस. ते शुगर खालान जिंदगी तुम्ही गोड खाया काही प्रॉब्लेम नाही. दिस शुगर इज व्हेरी डेंजरस. बॉयलर चिकन त्याच्यान डेंजरस 1, 2, 3, 5 हप्ता भितर इट बिकम्स 2 किलो. हे स्टिरॉइड घालून आणि हे घालून तेका वाढवचे इतली जाहिरीली चीज त्याच्यान व्हडली खराब चीज काय नाही. आणि फास्ट फूड ही 3 चीजें पर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. एक्सरसाइज इज ए मस्ट. 45 minutes तुम्ही एक्सरसाइज करा. स्विमिंग करा सायकलिंग करा जॉगिंग करा स्ट्रेचिंग एक्सरसाइज करा वॉकिंग करा 45 minutes बस वॉकिंग करा तुमची जिंदगी निकी जातली. शुक्रिया जजाकल्ला खैरन. आम्ही तुमका म्हाका तुम्ही आपवले आणि म्हाका बरी खोशी झाली. लेट मी एक्सप्रेस माय सिन्सियर ग्रॅटिट्यूड टू प्रेसिडेंट अँड मेंबर्स ऑफ जमातुल मुस्लिमीन मंगळूर. जजाकल्ला खैरन. अस्सलामु अलैकुम. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. सुब्हानका ला नुहसी सनाअन अलैका अंत कमा असनैता अला नफ्सिक वलकल हम्दु वलकश शुक्र हत्ता तर्दा. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मद कुल्लमा ज़करहु ज़ाकिरून व सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मद कुल्लमा गफला अन ज़िक्रिल गाफिलून. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أما الزبد فيذهب جفاء وأما ما ينفع الناس فيمكث في الأرض. صدق الله العظيم. قال النبي صلى الله عليه وسلم خير الناس أنفع الناس أو كما قال عليه الصلاة والسلام. دائس پر بسنا سلم چه بٹکلی مسلم جماعت منگلور چه ذمہ داران ایچی نصف سے مہمان خصوصی جناب ڈاکٹر اقبال جمیل صاحب جناب جاوید جمیل صاحب جناب عبدالمجید صاحب حاضرین اجلاس مجھے مامانو نی بھنجانو بلی خوشی سو موقع پیاز
मंगळूरची ही जमाते तर्फे और त्यांचो सालाना गैदरिंग प्रोग्राम मुख्तलिफ एक्टिविटीज सकना तुकुन तुमिंगा बैसून मुख्तलिफ कार्रवाई करते वाटत एक एग्जामने कि आम्ही आपसात बैसून आपले एहसासात जज्बात आपले ताल्लुकात उस्तुवार करूचो एक मौका काढूचे एकच एक दिनी जापणी आम्ही वलखताओं का दिनी मजलिस बला मिजगती बेचुकास यहाँ का जाऊँकास आणि आमचे इकडे आम्ही बहस एक मुसलमान आमचे हर काम दीनची निस्बतीन जाऊचे आम्ही आमची नियतचो इस्तेहजार करूचे आमची एक भावशी सरीन आम्ही एक मुलाकात करता दोन जापने खोशेन त्याचे जापतात हेजे ऊपर अल्लाह तर्फीन आमकां केटलो अजर मिलता केटले आमचे गुनाह माफ जाता केटले अल्लाह ताला तर्फीन आमकां आगे बढ़ूचे मौके मिलता आमी का आजमाव सकेना इतले मौके आमी गनीमत वळखून कोशिश करूँ कि इज्तिमाई ज़िंदगीचे इतले मौके भितर आमी अल्हम्दुलिल्लाह बनफ्स नफीज आपली जातेन को आणि दुसरा सरीन को आमी शरीक जावन करून एका कामयाब करूची आमी फिक्रो करूँ अल्लाह ताला आज आमचे हे बेसने कबूल करो सही माना पर आमका सम्मा को मुफीद से मुफीदतर करो आमची जिंदगी भितर जे निक्के असरात अल्लाह ताला मुरत्तब करो हिंगा मुख्तलिफ प्रोग्राम मुख्तलिफ नोयेची मनशे वाटेत एक तरीन माशाअल्लाह मंगळूर जमातीचो सालाना प्रोग्राम मंगळूर जमात भला आमच्या गावाची सामान पोरणी जमात बाकीली जमातो जे काही जाता आणि हिजो एक व्हडलो किरदार अशे हिंगा भली सुजान मानशे वाटेत हिंगा हर इदारा सरीन ही जमातीचो साबिक भितर व्हडलो किरदार आहे बेजने में एक जामियाचे खादिमचे हिंगा हैसियतीन आयला ते आमची जामियाची को निस्बतेन हे जमातीचो हिंगाचे जमातचे कदीम अफराचो व्हडलो हिस्सा आहे तुमकां हम्मा कलूर आहेत आज जो कोणती जामियाबाद आमची जो कोणती जमीन असे या जो कोणता कायम है 10 एकड़ जमीन ही जमातीचे मेंबर जनाब अब्दुल्ला एसएम साहेबाची फॅमिली आणि त्यांची पुरा जिम्मेदारा त्यांची निस्बतेन आज आमकां मिळाली आज ती जमीन रावचान अल्हम्दुलिल्लाह जामिया एक मकतबची बजाय एक यूनिवर्सिटी तखय्युल घेऊन भागे पडलो अगर मिजगत वक्ताची चीज थाव मिळतो नाही दाखलीची घरा भितर किंवा मिजगती भितर जामिया ते टायमार 1962 भितर कायम जाल्लो जातो तरी जामियाक दाखलोची मकतब जावन राहतो जमीन मिळला मग वसाईल मुहैया झाला मग अल्लाह ताला फिक्रो देता तखय्युल देता अमल करके जज्बा देता अफराद देता अल्लाह ताला तक आगे बढ़ोता आज जामिया जो कोणती यूनिवर्सिटीची हैसियत देते है त्याचे तर मी बंद खता ही जमातचे अफरादचा व्हडलो हिस्सा आहे अल्लाह ताला त्यांना सम्मा को कबूल करो त्यांची आपल्या आपल्या कबरत गेला अल्लाह त्यांना अजर अजीज नसीब करो मुझे मुख्तलिफ अंजुमना सरीन तंजीमें सरीन जमातसो अपलो रिकॉर्ड रहे अल्हम्दुलिल्लाह तेजी खिदमत है मैं चाहूँचे का अपना आमची नवी नसल ही चीज़ों वलखुकास अपने असलाफची चीज़ों फिक्रो सामने धरून आगे तनका आगे बढ़चे मौके मिलता एकाद मी फरामोश करना चाहिए दूसरी चीज़ तालीमी अवार्ड माशाअल्लाह यहाँ देते हैं चलवाची हिम्मत अफजाई करते वाटे वल्ले अमली तौरा पर वल्ले इकदाम वल्ली फिक्री माशाअल्लाह जाते हैं तालीमी अवार्ड साथ साथ एकदम जे अब्दुल मजीद साहब सांगले वो अवार्ड मनसूब आहे आमचे जनाब मोहतशम अब्दुल गनी साहेबा सिर्फ मनसूब मोहतशम अब्दुल गनी साहेब वाकयातन आमच्या कौमाचे एक हिरो एक कायद अब्दुल मजीद साहेब त्यांची गावाची खिदमत तालीमी तौर पर जे काही अंजुमना भितर केले त्याचा तस्किरा केले लेकिन ते खुद छातवल खतात हिंगा बेसली सुजान मानशे वाटेत आमचे अन्सार भाव वाटेत ममसन भाव वाटेत बाकी समूह वाटेत गवाही देतले गनी भाव सिर्फ अंजुमना सो न्हय गनी भाव सगळे कौम असो जामिया सोको तंजीमे सोको जमाता सोको ती हिसयतेन ठेका मी एक आयत पडलो ही आयतची रोशनी भितर अल्लाह सांगता का मुसलान अम्मा जबदू फैज अबू जुफा आज गनी भावचे नावीन हो अवार्ड देते वाटत मैं छातलो के वाकई खता बदल आम्ही जे कोणती माणसा तरफ ठेव जाऊ शख्सियत जरी आमचो अवार्ड मुनसब करता तरी आम्ही त्यांचो तारुफ करू का नवी जनशा त्यांचे मुतारिफ केला मग त्यांची जज्बात सरीन त्यांची खिदमत सामने आयला मग त्यांना एनकरेज जाऊन आगे बढ़तो मौके मिळता आज त्यांना कळतले की ही शख्सियत का काम केली त्याचे सब त्यांना मनसूब करून गेले और आन सांगलो का बदल जे कोण बेहतरीन काम करू होता तो हमेशा जिंदा जावेद रहता जे कोण उपरला ऊपर काम करता त्याची मिसाल फेना पर्यंत अम्मा जबदू फैज अबू जुफा
उपरांत काम केले, हायजोश झाले, वक्ती तराबर काम केले, ठीक आहे, एक जरूरत पुरा झाली, लेकिन त्याचे असरात खतम झाले. जो पायदार राहता, जो सही काम करता, माणसाची वफात सबब, माणसाची सलाह सबब जो कोण काम करता, त्याचे काम हमेशा बाकी राहता, तो जिंदे जावेद राहता आणि त्याला हमेशा नई येऊची नसलो आठवत राहता. तरी ते कौमात आपला आपण वफ केले, त्याचे साथ साथ त्यांची वडली एक खुबी अनफाउंड नास माणसासोबत फायदा पहुंची. त्यांचा कारोबार विजयवाडात होतो. माशाल्लाह ते आपले कारोबारा भितर आपले भल्लीचे माणसा शरीक केले, बाज मुलाजिमींची हैसियतेन, बाज पार्टनरची हैसियतेन. अल्हम्दुलिल्लाह ते जे कोण आपले मुलाजिम केले त्यांना कारोबारी रहनुमाई इशी दिले. आज ते बाकायदा व्हडले सुपर मार्केटचे ओनर जाऊन त्यांची हिंगा काम केली माणसे व्हडले ओनर जाऊन वाटत. हे जे लोक बोलले माणूस अल्लाहचे रसूल एक चीज सांगले का मुसलमान, आम्ही खुदगर जाऊनचे मैं करता मैं क्या समझा नहीं, आमची वाटो सही मुसलमान तो जे कोण आपले सब जे कोणती चीजों पसंद करता, अपनी भावना सब पसंद करता. मैं एक ताजिर जाऊन राहू चाहता तरी मुझी भावडे को ताजिर जाऊन राहूंगा. मैं मंगूर जमातीच्या जिम्मेदाराकडे दरखास्त करतो की इंशाअल्लाह को भल्ली सब मानसी जो कोणते तिजारत भितर मुख्तलिफ मैदान भितर वाटे त्यान ही कोशिश करू का गनी भाऊची निस्बत अगर तुम्ही हिंगा आपला मनसूब केला तरी त्यांची ही सिफत की हिको की आपला आपण त्या दुसरा को ही वाटो दाखवून केटली का माणसा कारोबारी लेंदत राहिले, केटली का माणसाचे तिजारती लेंदत राहिले, केटली का माणसाच्या अंगडीओ आणि हॉटेल लावून दिले. वो एक मिजाज दोन करून हिंगा एली माणसं कोण जो कोणते वो जज्बा घेऊन सुकाल की ते खुद निक्के से निक्के तरह पर जाऊन आइंदा आमची कौमी भावना सबको निक्के मौके फराम करची कोशिश करू कर. मी ओळखता गनी भाऊची हिकच खूबी की त्यांना हमेशा बाकी दरवटे. आज त्यांचे नाव आम्ही इज्जतेन आणि एहतराम सरीन भले एजाज सरीन घेते वाटे तरी त्यांचे जवळ मनसूब एवार्ड असे तरी ती चढवे आजमो का ते सिफात आमची भितर येऊन करून आम्ही इंशाल्लाह आमचे कौमा सब जो करते हर मुमकिन खिदमत करतो. हम जज्बात होतात वो एहसास रहूंगा. तीसरी चीज मुझे मुखातब मुझे चढ़वे वाटत, मुझे दोस्ते वाटत. अगर चढ़वे बोलतो हक नाही, मुझे दोस्ते वाटत. माशाल्लाह तालीमी जे कोण चढ़वे जे कोणा तालीमी अवॉर्ड मिळलो, जे कोण आता तालीम इथं हासिल वाटे आमचे हौसलाई चढ़वे जाऊ तालीमी मैदानात वाटे आम्ही आजमो कास वो आमचो जिंदगीचो अहमतरीन मौका. आम्ही तालीमी तौर पर आज जाहिरी तौर पर आम्ही तालीम हासिल करतात, लेकिन आम्ही फिक्र करू का एक चीज आमचे आम तौर पर आमचो कौमी एक मिजाज कमजोरी बोलून हरकत नाही की आमकां बोलतात आम्ही कामरकील बोकडे घेऊन. आमकां सामू माणसे ताना देतात आम्ही कामरकील बोकडे बोलून. कामरकील को बोकडाची खूबी का बुतलान सामेल्लो बोकडो किशी होता, पाटली बोकडे पूरा किशी होते. तो असं फोडात पडला पाटलो बोकडो फोडात पडता. तो जंगलात जर गेलो पाटलो बोकडो जंगलात, तो गादात जर गेलो पाटलो बोकडो भागावता. आज आमचे साम्य BBA MBA डॉक्टर इंजिनियर आता आमचे डॉक्टर साहेब सांगले केटली का वाटो असे केटली का मवाके असे. आम्ही आमच्याकडे आम्ही BCom केले BBA केले तिकच लेन आम्ही नोय. आज जरूरत असे मैं छातलो आमचे खास करून जमातीच्या जिम्मेदाराकडे तुमच्याकडे चढवे येतात, त्यांचे पेरेंट्स तुमचे रुजू करतात. तुम्ही चढवाची मुलाकात करा. एक इसले काहीतरी जो कोणते जिम्मेदार जो कोणतो माहिर रे तालीमात राहता त्यांच्याशी चढवाची जो कोणतं आहे मुलाकात करवा. त्यांची का खूबी असे का बोलून आजमवा त्यांना कमस कम आम्ही रहनुमाई करूया. त्यां आपले भावडे पावशी पडले बापूजा पावशी पडले मालेका पडले चाचा पडले त्यांना असले ही लेणे पर राहिले नाही. आज संबंध ज्यादा आमका जरूरत असे मैं माफ करू का आमची जो कोणती ही फन्नी चीज आपण ज्यादा सिव्हिल सर्व्हिसची जरूरत आहे. आज आम्ही जो कोणते मोळ आम्ही जो कोणते आमचे मुलका भितर वाटत हिंगा जो कोणती आमची हैसियत कमजोर से कमजोर जाते आहे. ह्याच्या भितर वडलो कमजोर तबका आमची जो कोणती मुस्लिम कम्युनिटी आणि हे का आम्ही असले सिव्हिल सर्व्हिस असे आम्ही आमच्या भल्ली सर जायज हुकूक पासून मारून जाते वाटत. तो आजमावचा मौका हो. मी आमची दोस्ताकडे आमची नवी चळवळ सांगतलो आम्ही आजमाव माणसाला ते भली मुश्किल वा तिंगा भली तासुब चालता वा ते केटली कोशिश केला ते आमका मौका मिला. झूठे आमची सलाहियत आमची काबिलियत आम्ही दाखवले जग मारून आमका इंशाल्लाह मौका मिळतले. आम्ही आपला आपण नर्वस झाले आपला आपण सिलेंडर झाला म्हणजे आमका कोणी आगे बढ़ू सके नाही. आम्ही हिम्मत करून आम्ही तवज्जुदन करून इंशाल्लाह सिव्हिल सर्व्हिस भितर आगे बढ़ूची कोशिश करतले. आज एक कौमी जरूरत ही एक कौमी खिदमतची जरूरत ही हेका आम्ही आजमोकास हेजन आम्ही आमची मुस्तकबिल आज आम्ही हिंगा मुसलमान वाटो आमची दीनची जो कोणते पासदारी करते पावसे कानून जाते पावसे हालात येते असे पावते नव
जो कोणते गोयाचे मसाईल येते हे का आम्ही रोखोंच्या सबब आम्ही कोणती सर्व्हिस भितर बसून त्यांचे शाना बशाना एक सच्चा हिंदुस्तानची हैसियतन आमचो किरदार साम्य धरून आम्ही आगे बढ़तले अपने मुल्काची तरक्की सबब आम्ही जे काही आमची खिदमत देतो पेश करतले इंशाल्लाह अगर आम्ही सही वाटेत आमचे काबिलियत निक्की असे आमका कोणतो तासुब रुकावट जाऊ सके ना आम्ही आगे बढ़ू शकतात आम्ही अजमवतात इतली चळवे को आजमवकास त्यांचे पेरेंट्स को आजमवकास जमातीचे जिम्मेदार को आजमवकास इसली चळवळ आम्ही फायनावाट करून त्यांची शनाख्त करून त्यांना अगर आम्ही रहनुमाई करतले त्यांचे पार्टी पुशिंग करतले त्यांना कोचिंग करतले ते मला खाता काय कौमी वल्ली जबरदस्त आमची खिदमत अंजाम देऊ शकता साथ साथ मैं आमचे दोस्ताकडे अर्ज करतलो तालीमी मैदाना भितर आम्ही आगे बढ़ते वाटो अल्लाह बजी तरक्की दो लेकिन जरा आजमवा आमची अखलाकी तौरावर आम्ही કેટલી गिरावट भितर आहे आज पहली माफ करू का मी दर्दान सांगते वाटे के आमची चळवे माय बाप त्यांना पेटवतात हॉस्टेला भितर राहतात पर्सनल अलग अलग फ्लॅटा भितर राहतात कमरा भितर राहतात मोगलोर राहो बेंगलूर जाओ आम्ही सच्चे तुम्ही आठवण बोला आमचो वक्त वाकई सही आमची तालिमी तर लागता केटलो वक्त लागता आणि त्याच्यापासून बाहेर फालतू गलत अल्लाह माफ करू का माझा बोलतो हक नाही की बिलकुल नाजायज चीजा भितर आणि वक्त आमचं वक्त इस्तेमाल जाते आम्ही जरा संजीदा जायो आज वक्त कितने अफवाह जाते हैं हालात हमसे सामने है जवान जवान चढ़वाची मौतों जाते हैं तुमचे सरीन शक्ति चढ़वे तुमचे परिंके कॉलेज पढ़ती चढ़वे तुमचे परिंके मद्रसा पढ़ती चढ़वे किसी वते वाटे आमका आम्ही जरा आजमायो माय बाप दूर घेता बोलान की माय बापा सरी नाइंसाफी जातली कारण आमच्या पर एतिमाद करून आपलो खून पसीना एक करून आमच्या पर खर्च करतात आम्ही त्याचा बेतहाशा गैर जरूरी तौर पर फालतू कामा भितर गलत चीजा भितर आम्ही इस्तेमाल करून आमची ताकद को आमचे धूळ को आमची सियाहत को आमचे वक्त को आणि मायबाची उम्मीदों को पामाल करतात जरा अशी आम्ही थंड आजमायो इनके अवार्ड मिलो भली मुबारक भली आगे बढ़ा लेकिन सिर्फ तालीमी अवार्ड या अवार्ड नहीं आमचे अखलाक आज आमचे भितर वडिलांची कदर अल्लाह से इनको एहतराम वडिलांची जाफनाची अहमियत काही नाही मैं खुद अपना आपण एक वेळ खाता आम्ही आजमायो आम्ही जवानची जोगंती उमर भितर वाटे आमची अकल नापुख्ता आमची अकल नातमाम आम्ही आमच्या वडिलांवर एतिमाद करून त्यांची रहनुमाई भितर इंशाल्लाह राहतले बापा जाओ मामा जाओ घरचे जिम्मेदार जाओ जमातीचे जिम्मेदार जाओ कौमाचे जिम्मेदार जाओ त्यांची रहनुमाई से हम इंशाल्लाह आम्ही आगे बढ़ची कोशिश करतले अल्लाहची मदत को येतली आमका सही रुख मिळतलो मैं शिकला ते मैं शिकते वाटे मुझे दूर मुझे बापा कमवतात तुम्ही पुछतले कोण आज वो मिजाज जाते गेला थोडीन बोलले अमली तौर पर आमचे नौजवान वो मिजाज पैदा जाते गेला अल्लाह रा एक आदमी थोड़ा एक रुख पर आम्ही पाऊसे तुम्ही इंशाल्लाह निक्के से निक्के तालीमी आता जाऊन निक्के जॉबा पर होतले निक्के ओहदा पर होतले आमचे डॉक्टर साहेब इशारा दिले की आम्ही इस्लामचे तर्जुमान आम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही एक नुमाइंदा आमची फिक्रो आमचे अखलाक आमचो किरदार इंशाल्लाह इसलो जाऊंगा आमचे सरीन बेसल्ले आमचे टेबला पर रातली माणसे आमचे अखलाक आमचे ह्याचे मुतासिर जाऊन ते आमचे दिनाचे दाई जाऊंगा आमचे दिनाचे हामील जाऊंगा आज आमचे जज्बा हे केत्या जातले आम्ही काही नमाज पडले न जमात नमाज पडता नका जुमायचा नमाज पडता नका मी फांगडी कपडे घालता नका टोपी घालून येता नका नमाज टोपीचे नाव इस्लाम नाही एक आमचो अकीदा पक्का यकीन इस्लाम ऊपर आमचो एतिमाद कामिल राहूंगा ते साथ साथ आमचो किरदार आमचो अखलाक बेहतर जातलो इंशाल्लाह आमका खे गिरांको तरक्की मिळतली खे गिरांको इंशाल्लाह आमका एजाज मिळतलो आमका काय मिळूची जरूरत नाही आम्ही आमच्या अखलाक ऊपर जराशी फिकीर करूं आम्ही जो कोणते रात उडलो खच्चर बेकार गलत चीजा भितर आणि दापना भितर लापशा भितर गपशप भितर गुंचा भितर आम्ही बताव हाता भितर गाडी मिळता जर आम्ही जो कोणते आसमानार रेखतात सामेली माणसा काय जाता आमका काय हेसाज नाही अल्लाह माफ करू का सायलेन्सर कट करून जो कोणती गाडीवर चालवतात सुजान माणूस पटला होते वाटे त्याका हार्ट अटॅक जाता आमका हेसाज नाही त्याच्या आवाजान तो हार्ट अटॅक जाता तो घरे सुजान आबुलीवर राहतात साया भितर आम्ही पलताव जे कोणते अंदाज आम्ही गाडीवर बेतहाशा मारतात एक तरीका जो कोणते आहे आम्ही आमचे गैरा आमचे तर मुतवज्जे करून हा सच्चा जज्बा पैदा करते वाटत दुसरे खुद आम्ही आमची जिंदगी आमचे मायबाची जिंदगी आमचे असलाफची जिंदगी आमची सुजानची जिंदगी आम्ही बर्बाद करते वाटो जराशी आम्ही मोहताज जायो जरा फिकिर करियो जराशी मोहब्बत आम्ही आपले निक्के तरीकावर आपले सुजानची रहनुमाई सरीन इंशाल्लाह आम्ही राहतले आणि सही तरीकावर निक्के अखलाक सरीन निक्की तालीम हासिल करतले इंशाल्लाह आम्ही दीनचे कोण दाई जातले ईमानचे कोण दाई जातले आणि हे मुलकाचे कोण आम्ही असले निक्के शहरी जाऊन करून जातले
एक निको नाम जाऊ करून जो कोणते अल्लाह सांगलो की नफाची चिजो हमेशा पायदार राहतली ती बाकी राहतली ती मुस्ताकम राहतली. आखरीच आपले माझी बहिणी आणि मामा वाटत हिंगा भल्लीचं वाटत माशाल्लाह आमचे हिंगा अबुल्या भितर तालीमचो जज्बा असे आमची अबुल्यो भल्ली पडतात. म्हाका जरा माफ करा की जमातीची खिदमत भितर को आमकां मौका मिळता. आज आमचे हांगा हालात भल्ली नाजूक आहे. आमची चढवे अबुली चढवे तालीम याफ्ता जाले भल्ली आले सही घरेलू तालीमची तरबियत नातून थमच्यान भल्ली सरखांगी मसाइल पैदा जाते. मैं आमचे अबुल्या खास करून सुद्धा अबुल्या माय बापा त्यांची मामा खास महत्वाचे आज आमचो मिजाज काय झाला उचलान चढू पडता नका पडते राहो तो पडूचे नका की पडते वाटे नका बराबर भल्ली पडो निक्के पडो आमची खुशी आहे. लेकिन आमची तरबियत ती पडून झाला मग पावसे परनोन आपले घवारे वसूचे तिका थियाची जिंदगी को असे आम्ही आमच्याकडे का आम्ही जिंदगीभर धरवे नाही. एक आबुली बल्ला मग माय बापाची आयन खाईश की ती जगा वडली झाली जवान झाली तिका परनोन तिचे गवारे पेटवणार त्यांची असल इज्जत त्यांची असल खुशी. आज आमची चळवा पत्र आम्ही पढ़ाई पर देता जाऊंगा जरूर दूंगा लेकिन जो मतलब नहीं कि उमूर खानादारी घरेलू मसाइल घरचे काम करू चढ़वा कल ना तुम राउचान. आज भल्ली से मसाइल इसलिए था कि खान परनोन गेला मग गवा मिल जाए तो इख्तिलाफ जाता मावी सुने तो इख्तिलाफ जाता आणि आपसा भितर गोवा के अलायदगीची सूरत येते असे हे काय येते असे. आम्ही चळवा 15 वर्षे 20 वर्षे आमच्याकडे राहिली तिका एक तालीम याफ्ता जरूर केले लेकिन तिका दीन शिकवलं नाही. तिका घरे मावी सिरीन कशी राहूंगाच मेवण्या सिरीन कशी राहूंगाच गवा सिरीन कशी राहूंगाच आम्ही शिकवलं नाही. ही त्याच्या भल्ली मसाईल येते. आज आमची चळवे मग आमचो आपली चळवाचो फ्रंट सर्कल झाला येतात घवे अबुली चळवे आपले तरफ मुंतखब करचे ठीक आहे शरियात इजाजत दिली ते त्यांची मर्जी आम्ही मालूम करू का लेकिन चळवाची जिम्मेदारी चळवाची जिम्मेदारी मुझे माय बाप मुझे पासून ज्यादा मुझे नेक भला बुरे ओळखतात त्यांचे बेहतर आल चीजो मुझे माय बाप ओळखतात. आम्ही माय बापावर एतिमाद करून त्यांचे फैसलावर राजी जातले इंशाल्लाह आमची सगळी जिंदगी सुख से राहतली. मोजो इंतखाब मोजे पर ठीक आहे इख्तियार असे हे का आम्ही फ्रंट सर्कल भितर आमचे ग्रुप भितर आमची सैनिया भितर गुफ्तगू जाता त्यांनी का केले तिचे गवारे का करतात ती आपले गवारे कशी करतात ही चीज आपसात शेअर जाता. हाता भितर मोबाईल रहे घरा भितर चढू वाटे मोबाईल घेऊन बेसली ते सुजान मामा तडपडते वाटे पाणी मागला कोणी पाणी देतली दूर नाही कोणी पाणी देते नाही. सुजान बाबा बोला खोकलू लागला त्यांच्या जराची त्यांची वसत आहे तेव्हा पाऊस नाही आम्ही समू काना इयरफोन लावून करून आम्ही बेसला मस्त आम्ही आमची जिंदगी भितर वाटत घरा भितर का जाता मामा ऊपर का गुजरते आहे बापा काय करते वाटे आमका काय मिजाज नाही आमका काय केलं. आज अक्सर घरांचो हो मॉल जाते गेला आमची जिम्मेदार सुजान अबुल्याची ही जिम्मेदारी की आपली चळवाची सही तरबियत करूचे त्यांका नेक नोखटे वडले धाकले बाप बापा मामा भाऊ माऊ सुनो हे जे कोणती चीज आहे हे का समजावचे त्याचे साथ साथ घरेलू उमूर खानादारी किचनचे जे कोणते त्यांचं असल मिशन ते काम ते का आम्ही इंशाल्लाह समजून फेटवतले तरी पाहूचे ते घबारे गेला मग निक्के अंदाजवर राहू शकता. आम्ही जरा फिकीर करू का आमची जाती जिंदगी खुद आम्ही फिकीर करू का आमची जाती जिंदगी तो पर त्यांचे आम्ही मॉडेल आम्ही नमुना आम्ही नवाज मसाचे माशाल्लाह या जमाती निजाम आहे माशाल्लाह इंगाची माणसे भली फिकीरमंद वाटत भल्ली काम करतात त्याचे इन्कार नाही. जाती तरापर मी आमचे घराचो माहोल केले आमची इंगा नवाज मसाची पाबंदी झाली पर्दाची पाबंदी झाली हयाची पाबंदी झाली वडिलाचो इकराम झालो दागराचो शफकत झाली ते आम्ही त्यांचे सगळे मॉडेल करतले त्यांच्या छोटे मोठे कामा भितर त्यांचे तालीमचे साथ साथ शरीक करतले त्यांना शिकवते राहतले इंशाल्लाह. त्यांनी एक निक्की आबुली एक निक्की मेहली जाऊन एक निक्की गव्हाची जो मेहली जाऊन एक निक्की मावीची सून जाऊन इथं इंशाल्लाह आम्ही ते काय असले परनोल फेटवतले त्यांचे घर खुशाल राहतले त्यांचे घर हमेशा आनंद राहतले त्यांचे घर हमेशा निक्के राहतले. वरना मसाइल इख्तिलाफात पंचायतों ताकली अपना पर इंतशार आपस गलत फामियों इसलिए मसाइल पैदा जाते हैं. जे आम्ही वजूची कोशिश करू का आबुल्यो फिक्र करू का माय बाप फिक्र करू का आणि आमची चळवा सही तरबियत सरीन तालीम जेवच्या जात होतले. अल्लाहची जातीन उम्मीद असे की इंशाल्लाह अल्लाह त्यांचा घराना निको होतलो आणि ते आगे वसून इंशाल्लाह एक निक्के माशराची सोसायटीचे एक निक्के फर्जी हैसियत अमुलो आणि आबुली आम्ही दमयो
हे मुआशराचे गोयाचे हिस्सा ना मुलांका मुकम्मल जाता नसीब अबुलांका मुकम्मल जाता आम्ही दोघांनी मिळून करून हे निक्के मुआशरा आमचे इस्लामी मुआशरा आमचो दीनी मुआशरा के साथ साथ आमचो जो कौमी मुआशरा हे आम्ही बेहतर करची कोशिश करतले तरी अल्लाहची जातीन उम्मीद आहे आमका हे तमाम चीजों हासिल जातली अल्लाह ताला में फिर एक मरतबा मुबारकबाद देता आणि उम्मीद करता जे किसी भटकल मुस्लिम जमात कोशिश करते वाटेत एक अपनी मेडिकल टीमची आयली एक मशवरा होको है आमच्या गावात तुम्ही माशाल्लाह तुम्ही जमातो अपने तरह पर माणसे येतात मरीज येतात खिदमत करतात लेकिन एक मशवरा भल्ली से माणसे इंडिविजुअल येतात मुकल नाही कोणते डॉक्टर असते मुझे एक राय एक मशवरा का बदलान जमाते तरफीन काहीतरी एक सेंटर एक ठावा ऊपर एक ऑफिस कायम करून एक माणसा धरवलान माणसं तिला दिलान माणसे गावातून आले इन्फरादी येतात मुले येतात बुले येतात कोणते डॉक्टर कलाडूचे सही रहनुमाई रहने बास टेमार भल्ली गलत मिस यूज जाता त्यांचो भल्ली माल को जाया जाता वक्त को जाया जाता अगर जमात इतर भल्ली जो खिदमत करता एक बाकायदा एक ऑफिस धरून तिंगा एक मुस्तकिल माणसा बेसून आयली माणसा तिंगा तो रुजू करून आला हे जो मसला फुलाने डॉक्टराच नाही फुलाने हॉस्पिटल झाला तिंगा तुकून इंशाल्लाह त्यांना रुजू केला बलखता आमचे पार्टी आमचे आयले पेशंटा पार्टीर आमची कौम वाटे आमची जमात वाटे बलान ती डॉक्टर को मोहताज राहतले त्यांचं इलाज को सही जाऊ शकता मुमकिन आहे तुम्ही करता जायत इन्फरादी तौर पर भल्ली माणसे करतात आपले अल्लाह ताला त्यांना खिदमत देव आम तौर पर आमचे माणसे आमच्या गावात एक मिजाज आहे कोणी माणसे इन्फरादी तौर पर करतात तरी फौरन आम्ही बदगुमानी करतात की अरे तो आपलं काही मिशन धरवतात जायत तो आपलं इशी धरवतात हा मका बदगुमानी हे को वडली बुराई आमची आम्ही केतो कोणा सिलसिला बदगुमान जाऊ नये तो माणूस खिदमत करता तो आम्ही त्याच्या रुजू करूचे बाहेर के अगर त्याला जमाती रोख तरी रान करून दिले तरी इंशाल्लाह तिथले बदगुमानीचे मवाके को रावचे नाही मी ओळखता गवदन त्याचे आमचे भल्ले कौमाचो जो कोणता एक इशारा त्यांना रहनुमाई मिळतली आणि अल्हम्दुलिल्लाह मोगलो भितर राहून करून जमात जो कोणत्या अंदाज काम करते वाटे भल्ली फिर मैदाना भितर होको एक इंशाल्लाह रहनुमाई झाला ओळखता जमातचे वडलो काम जातलो बाहेर के मी मुबारकबाद देता जे कोणी चळवा अवॉर्ड देते वाटे त्यांना को मुबारकबाद देता आणि सांगता का बुतलान वो अवॉर्ड सिर्फ आज सबब नय आमचे डॉक्टर साहब एको इशारा केले अवॉर्ड बल्लान आगे होसूच्या सबब आगे बिजी निक्के से निक्के नाव घेणू कागून आमका वो अवॉर्ड देते वाटे तरी ती चळवे आगे बढूकात आणि जे कोणी अवॉर्ड मिळाला नाही त्यांची जर हिम्मत जातली इंशाल्लाह त्यांना आइंदा आगे बढून करून ह्याच्यापासून वडलो अवॉर्ड घेऊन त्यांना असले कोशिश करतात सामान वडलो एडवार आमचे सबब आखिरतसो आम्ही आमची जिंदगी इस्लाम ऊपर इस्लामी शायर ऊपर इस्लामी दीन ऊपर बाकी राहून करून अल्लाह कडे आमका फमन युहज़िअ अनिन नार व उदखिलल जन्नत फकत फाज जे कोणा जहन्नमापासून वरून गेले जन्नतीमध्ये दाखल करून गेले हकीकत कामयाब तो ही कामयाबी सब आम्ही इंशाल्लाह कोशिश करतात अल्लाह ताला माका को तौफीक दो तुमका को तौफीक दो मैं फिर एक मर्तबा जमात के जिम्मेदारान को तमाम समाजों तुमसे समाजों शुक्रिया अदा करता कि मुझे इसलिए तालिब इल्मा को यहाँ ये मौका पर आपोले अल्लाह ताला आमचे ही भेजने कबूल करो आणि सम्मा को सही तौर पर एक निको मुसलमान एक निको शहरी कुराम का अल्लाह ताला आगे बढ़ो अल्लाह दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन आका आका कलाम हक कलाम उसका पयाम हक पयाम उसका उसूल हक उसूल उसका निजाम हक निजाम उसका कलाम हक कलाम उसका पयाम हक पयाम उसका उसूल हक उसूल उसका निजाम हक निजाम उसका सल्ले अला रहमत आलम सल्ले अला रहमत आलम सल्ले अला रहमत आलम सल्ले अला रहमत आलम सल्ले अला दरूदों में सलामों में वजीफों में दुआओं में है लाखों की जुबां पर तज़किरा हर सुबह शाम उसका दरूदों में सलामों में वजीफों में दुआओं में है लाखों की जुबां पर तज़किरा हर सुबह शाम उसका सल्ले अला रहमत आलम सल्ले अला रहमत आलम सल्ले अला रहमत आलम सल्ले अला रहमत आलम सल्ले अला
کوئی جانے تو کیا جانے، کوئی سمجھے تو کیا سمجھے، مراتب اس کے شان اس کی، مقام احترام اس کا. کوئی جانے تو کیا جانے، کوئی سمجھے تو کیا سمجھے، مراتب اس کے شان اس کی، مقام احترام اس کا. صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ. جسے لوگوں نے خندق میں کبھی مزدور دیکھا ہے، سر فہرست سرداران عالم بھی ہے نام اس کا. جسے لوگوں نے خندق میں کبھی مزدور دیکھا ہے، سر فہرست سرداران عالم بھی ہے نام اس کا. صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ. زمانہ پیش کر سکتا ہے کیا کوئی مثال ایسی، ادھر پیدل چلے آقا، ادھر راکب غلام اس کا. زمانہ پیش کر سکتا ہے کیا کوئی مثال ایسی، ادھر پیدل چلے آقا، ادھر راکب غلام اس کا. صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ صلی اللہ صلی اللہ رحمت عالم، صلی اللہ. جلال شاد ہوگا بول بالا دین احمد کا، زمانے کی ضرورت کے مطابق ہے نظام اس کا. جلال شاد ہوگا